प्रथमतः नाव सांगा. माझं नाव प्रकाश कृष्णराव भोगे, राहणार पांजरी, तालुका एकनाथ, जिल्हा नागपूर. काय सांगाल, पहिलाच खेळ आणि पहिल्याच खेळात मोठं यश आणि मोठ्या मैदानात यश मिळवलं, काय सांगाल एकंदरीत? आजच्या जेव्हा पट बंद झाले त्याच्यानंतर 15 वर्षांनी आम्ही या पट सुरू झाल्यावर आलो. त्याच्या अगोदर या मछलीमध्ये येऊन गेलो आम्ही. माझ्याकडे 1 नंबरचे बैल होते, पण मधातल्या काळात पट बंद झाल्यामुळे ते बैल स्वर्गवासी झाले. नवीन जोड्या तयार केल्यावर नवीन अनुभव हा नवीन पोराकडून शिकला पाहिजे. नवीन पोराच्या शिकण्याने आम्हाला त्याचा फायदा झाला आणि केदार गट, भोगे गट, असा ठाकरे गट, हे सगळे गट एक होते. त्याच्यामुळे आता पुन्हा आम्ही एक झालो. नागपूर जिल्हा आज विजयी झाला. एवढंच मी झालो. महत्त्वाचा प्रश्न नियोजनाचा येतो, कारण की पहिलाच विजय तुम्ही मिळवला, तर नियोजन सगळी टीम असते नियोजनात. नियोजन करत असताना सर्व म्हणजे आमच्या गटाचे प्रमुख लोक जे आहे त्यांनी मुलांवर सोपवलं. नवीन पोरांना जो उत्साह असते आणि जी त्यांच्यामध्ये प्रगती असते, म्हणजे काम करण्याची शक्ती असते, त्या शक्तीच्या माध्यमातूनच हा विजय झाला. आणि नियोजन असं आहे की त्या नियोजनाला आपलं मार्गदर्शन झालं तर नियोजन चांगलंच होईल, एवढंच माझ्या सांगणं. एकंदरीत आता तुम्ही एवढ्या मोठ्या मैदानात निर्णय घेणे, पट समितीबद्दल काय सांगाल? कारण एवढं मोठं मैदान आहे आणि निर्णय घेण्याची पट समितीची किंवा आयोजन, नियोजन आणि बैल मालकाचा पट समितीवर असणारा एकंदरीत विश्वास, काय सांगाल? पट कमिटी चांगली आहे आणि वकील साहेबाबद्दल आम्हाला आदर आहे. त्यांचा निर्णय कधी चुकीचा नाही. दोन्ही जोडी मालकांना ते बरोबर निर्णय देतात. त्यांच्याबद्दल गैरसमज करू नये असंच मी लोकांना सांगितलं. आणि गाव चांगलं आहे, गावामध्ये मदत मिळते. सगळ्या परीने या गावामध्ये आम्हाला म्हणजे सहकार्य मिळते. बैलगाडी क्षेत्र मोठं आहे आणि आजचा अनुभव तुमचा आणि बैलगाडी क्षेत्रातला अनुभव काय सांगा एकंदरीत? बैलगाडी क्षेत्रातला अनुभव होता पहिले, म्हणजे आता कसं झालं, पहिले 65 आणि 62 बैल होते, आता 58 आणि 0चे बैल राहते. म्हणजे एवढा वेग वाढायचं कारण म्हणजे बैलाची मशागत, बैलाला खुराक, प्रोटीनयुक्त खाणं, त्याच्यामुळे बैलाची प्रगती होत राहते. एवढंच सांगतो की बैलाची प्रगती चांगली ठेवली तर विजय निश्चित आहे. बैलगाडी शर्यत क्षेत्र मोठं आहे आणि त्यात भूमिका आणि विश्वास आणि एवढं मोठं या पटात आजपर्यंत टिकून ठेवणं, म्हणजे या पटाला आजपर्यंत टिकून ठेवणं बैल मालकाची भूमिका महत्त्वाची असते, काय सांगाल एकंदरीत? बैल मालकाला विश्वास आहे म्हणूनच या ठिकाणी म्हणजे मछलीचा प्लॉट बनलं की विदर्भातल्या बैल मालकांना एक मोठा उत्साह, म्हणजे काय म्हणजे त्याला यात्रा असल्यासारखी वाटते. या पटामध्ये आल्याशिवाय त्यांना गमत नाही. आणि जो माणूस इथे मछलीत खेळतो त्याला असं वाटते की बा मी पंढरी म्हणते ना ज्याला, बैलगाडा शर्यतीची पंढरी हे मछली. ठीक आहे. बैलगाडा शर्यतीचा बैल आपण घडवत असतो, त्याची शिस्त असेल, त्या बैलाची स्पीड असेल, एकंदरीत काय सांगाल? कारण बैलगाडी शर्यतीचा बैल कसा? बैलगाडी शर्यतीचा बैल हा मालकापेक्षा त्याची पोच करणारे जे आहे आणि त्याने मदत करणारे जे मित्रमंडळी आणि जे उत्साही पोरं आहे त्याच्या भरोशावर बैल बनला जाते. एक मालकाने खुराक आणून दिली म्हणून बैल बनत नाही. म्हणजे मेहनत करणारे जे लोक आहे ते आज म्हणजे या मुलांच्या भरोशावरच आमची जी काही बैलगाडी शर्यत आहे त्याची ही आहे. कारण की माझ्या 70 वर्षाच्या वयामध्ये मी बैल पकडू शकत नाही. बैल पकडणारे नवीनच पोरं राहील आणि त्याच पोराच्या ताकदीच्या बळावर आमचा शोध. आज जो आहे तुमच्या जोडीने सुट्टा निकाल घेतला, म्हणजे फरकाने निकाल घेतला, काय सांगाल एवढे नियोजनाबद्दल? म्हणजे फरकाने नियोजन हे सगळं आमच्या गटाचं नियोजन आहे आणि त्या नियोजनामुळे आम्हाला यश मिळालं, एवढंच सांगू शकतो. अगदी शेवटचा प्रश्न, बैलाचे नावं सांगा, कोणाच्या नावावर बैलजोडी पळाली ते सांगा. बैलजोडी पळाली हे प्रकाश भोगेच्या नावाने, पांजरीच्या नावाने. पण हे सगळ्या केदार, भोगे, आणखी आमचे जेवढे हिंगणघाट, नागपूर जेवढे गटवाले आहे आमचे मदत म्हणजे काय आमचे सहकारी यांच्या नावाने, मित्र परिवार यांच्या नावाने. आणि बैलाचं नाव आहे विठ्ठल आणि राजू.